तुम्हाला याच्याकडे बघून नक्की वाटत असेल की ही आईस्क्रीम असेल किंवा दुधाचं खरवस असेल, पण हे यापैकी दोन्ही नाही. हे आहे गोड मलाईदार असं घट्ट दही. डेअरीहून आणतो ना तसं किंवा त्यापेक्षाही छान असं गोड दही. हे बघा, आपण याला किती हलवलं तरी हे हलत नाहीये. आपलं दही किती घट्ट झालं आहे. चला तर मग जाणून घेऊया हे दही आपण कसं लावायचं. मी तुमचे स्वागत करते माझे चॅनल वैशाली स्पाइसेस अँड स्वीट्समध्ये. आपण नेहमी विचार करतो की दूध डेअरीवाले लोक असे काय टाकतात की त्यांची दही घट्ट बनते. तर चला, आज मी तुमच्या समोर सगळ्या ट्रिक्स आणि टिप्स सांगणार आहे जे आपण विकत आणलेल्या दह्यामध्ये बघतो. मी इथे अर्धा लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे. सुरुवातीला आपण दूध तापवून घेऊया. आपण बघतो की जे दही आपण डेअरीवरून आणतो ते अगदी घट्ट असते. त्याचे कारण ते दूध एकदम घट्ट घेतात. दुधाला 1 ते 2 वेळेस चांगली उकळी येऊ द्यायची. त्यानंतर आपल्याला 5 ते 6 मिनिटं याला थंड करायचे. थंड झाल्यानंतर हे बघा अशी साय येते दुधावर. आपल्याला दूध पूर्णपणे थंड करायचं नाही आहे. आपण दुधामध्ये जर बोट टाकून बघितलं तर आपल्या बोटाला सहन होईल एवढंच थंड करायचं आपल्याला दूध. आपलं दूध थोडं गरम आहे. आता आपण विस्करच्या साहाय्याने याला हलवून घेऊया. त्यामुळे आपले दूध हे फेसाळ बनेल. आपल्याला त्याला फेटून घ्यायचं आहे. आपण जे दही लावतो ते जास्त आंबटही नको आणि जास्त पातळही नको. दही जर आंबट आणि पातळ लागले तर खाण्याची मजाच येत नाही. जेवढे दूध चांगले घ्याल तेवढेच दही पण आपले चांगले बनेल. आपल्याला जर दही लवकर पाहिजे असेल तर लहान भांड्याचा वापर करा. त्यामुळे दही लवकर विरजलं जातं. हे बघा आपलं किती फेसाळ झालंय दूध. आता आपण याला ज्या भांड्यामध्ये आपल्याला दही लावायचे त्यामध्ये ओतून घेऊया. आपण दही लावताना जर गरम दुधात लावले तर दही पातळ लागले जाते आणि खूप थंड दुधात लावले तर दही लागत नाही. त्यामुळे आपल्याला कोमट दुधातच दही लावायचं आहे. हे घरचं बनवलेलं दही आहे, त्यालाच आपण विरजन म्हणतो. जर तुम्ही आंबट दही विरजनासाठी वापरताल तर तुमचं जे दही लागणार आहे तेही आंबटच बनेल. आपल्याला आंबट किंवा पातळ विरजन नको आहे. आपण सर्व बाजूला दही टाकून घेतले. याला आता हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. याला आपल्याला आता जास्त हलवायचं नाहीये. याला आता आपण झाकून ठेवूया. तुम्हाला जर लवकर दही बनवायचं असेल तर ते कसं बनवायचं तेही मी तुम्हाला सांगते. हे बघा, इथे मी कढई घेतलेली आहे. ही मी थोडीशी गरम करून घेतलेली कढई आहे. त्यामध्ये आपण एक प्लेट ठेवूया. ही गरम केलेली कढई आहे. त्यानंतर आपण जे दही लावलेलं आहे, ज्या भांड्यामध्ये आपण जे दही लावलंय ते आपण याच्यामध्ये ठेवूया आणि याला आपण झाकून ठेवूया. हे मी थोडंसं गरम करून घेतलेलं भांडं आहे, त्यामुळे आपलं दही लवकर लागलं जाईल. याला आपण झाकून ठेवले. आता याला हलवायचं नाही आपल्याला. बघूया आपलं दही लागलंय का. हे बघा किती छान लागलंय आपलं दही. याला आपण 2 तासासाठी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवूया. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे आणखीनच घट्ट होईल आपलं दही. हे दही मी फ्रीजमधून काढले. बघूया आपण कसं झालंय आता आपलं दही. मी तुम्हाला कट करून दाखवते कसं लागलंय आपलं दही. हे बघा, वाव किती छान झालंय आपलं दही. असं वाटतंय ना की आपण आईस्क्रीमच काढली. अशा घट्ट दह्यापासून आपण श्रीखंड किंवा लस्सी बनवू शकतो. असे घट्ट दही खाण्याची मजाच काही वेगळी आहे. अगदी मार्केट सारखं बनलंय का नाही आपलं दही. बघितलं की खावंसं वाटतंय ना.
मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते आपलं दही कसं बनलंय। हे बघा किती छान लेयर आलेत आपल्या दह्यावर, असं वाटतं की आपण आईस्क्रीमच काढतोय। असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा।